सो गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आता आपण शिकूया 12th स्टँडर्डचा दॅट मीन्स HSC बोर्डचा फर्स्ट चॅप्टर इन अ बायोलॉजी दॅट इज रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. आता रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स यांच्यामध्ये आपल्याला लर्न जे करायचं आहे ते ॲक्च्युअली रिप्रोडक्शनचे टाईप्स प्लांट्समधले. ओके, आणि लोअर आणि हायर प्लांट्स म्हणजेच काय असतात तर जे प्लांट्स असे आहेत की जे साईजने लहान असतात किंवा खूप छोटेसे असतात की जे आपण युजली पाहिलेले नसतात अशांमध्ये. आणि हायर प्लांट्स म्हणजेच काय की जे मल्टीसेल्युलर्स वगैरे आहेत अशांमधलं रिप्रोडक्शन. ओके, सो आता आपण लर्न करूया रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट. यांच्यामध्ये फर्स्ट रिप्रोडक्शनचे युजली पाहता 2 टाईप्स पडतात की जे आपण 8th स्टँडर्डपासून लर्न करत आलेलो आहोत. ते कोणते आहेत? असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. ह्याच्यामध्ये आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय हे सर्वात पहिल्यांदा शिकायचं आहे. याच्यानंतर मग आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन शिकणार आहोत. तर चला सगळ्यात पहिल्यांदा आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन लर्न करूया. व्हॉट डू यू मीन बाय असेक्शुअल रिप्रोडक्शन? असेक्शुअल रिप्रोडक्शन दॅट मीन्स in this process the production of genetically identical progeny from a single organism and inherit the gene from the parent. म्हणजेच काय तर ही एक अशी प्रोसेस आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन की ज्याच्यामध्ये काय होत असतं तर जे पण जेनेटिकली आयडेंटिकल प्रोजेनी असेल प्रोडक्शन ऑफ जेनेटिकली आयडेंटिकल प्रोजेनी फ्रॉम अ सिंगल ऑर्गॅनिझम अँड इनहेरिट द जीन फ्रॉम द पॅरेंट. याच्यामध्ये पॅरेंट हा फक्त सिंगलच असतो, म्हणजे एकच ऑर्गॅनिझम असतं, त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल नसतात. यांच्यामध्ये सिंगल ऑर्गॅनिझम असतो आणि तो ऑर्गॅनिझम असं प्रोजेनी. आता इथे लक्ष द्या, प्रोजेनीचा अर्थ काय आहे तर एक नवीन अपत्य आपण मराठीमध्ये म्हणू किंवा एक पिढी असं तुम्ही समजून चला. तर अशी प्रोजेनी किंवा अपत्य तयार केलं जातं की जे कसे असतील जेनेटिकली आयडेंटिकल असतील. जेनेटिकली म्हणजेच काय तर तुम्ही 10th शिकलाच आहात जीन आपल्या शरीरातले किंवा अशा प्रोजेनीच्या शरीरातले जीन्स सेम असतात त्यांच्या पॅरेंटसारखे. याच्यामध्ये काही व्हॅरिएशन किंवा विभिन्नता नसते. ओके, आणि इनहेरिट द जीन फ्रॉम द पॅरेंट आणि ते इनहेरिट करतात. इनहेरिटन्स म्हणजेच काय वारसा हक्काने किंवा अनुवंशिकरित्या पुढे पुढे घेऊन जाणे. मग याच्यामध्ये काय केलं जातं तर हे वारसा हक्काने किंवा अनुवंशिकरित्या जे अगोदर आलेले आहेत तेच जीन पुढच्या पिढीपर्यंत वाहत घेऊन जातात. ओके, याला असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतात. पुन्हा एकदा ऐका, असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये फक्त एकच पॅरेंट असतो, मेल फिमेल नसतात आणि त्याच्यासारखाच सेम त्याचा अपत्य किंवा पिढी पुढची पिढी तयार होत असते. ओके, आता इथून पुढे आहेत असेक्शुअल रिप्रोडक्शनमधून नक्की जे पण ऑर्गॅनिझम्स तयार होतात त्यांना आपण क्लोन्स म्हणतो. क्लोन म्हणजेच काय तर एकमेकांच्या सारखे दिसणारे ऑर्गॅनिझम्स की जे सिमिलर दिसतात. ओके, खरं तर हे युजली आपण आपल्या ह्युमन्समध्ये सुद्धा वापरतो, ट्विन्स हो की नाही, ते सुद्धा सेम असतात बट ते सेक्शुअल रिप्रोडक्शनने झालेलं असतात. असं क्वचितच घडतं, पण असेक्शुअल रिप्रोडक्शनमधले सगळे हे सेमच असतात. ओके, फॉर एक्झाम्पल आपण घेऊया रोज म्हणजे गुलाब. ओके, की ज्याची सपोज तुम्ही एखादी ब्रांच कट करून लावली तर सेम अगदी डिक्टो तसेच दिसणारे फ्लॉवर्स त्या नेक्स्ट ब्रांचला येतात किंवा नवीन प्लांटला येतात हो की नाही. मग ते सुद्धा एक असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. तर हे सगळे टाईप्स आपण शिकणारच आहोत. क्लोन्स म्हणजेच काय दोज वूज आर मॉर्फॉलॉजिकली जेनेटिकली सिमिलर इंडिव्हिज्युअल. मॉर्फॉलॉजिकली म्हणजेच बाहेरून पाहता किंवा त्यांच्या शरीराचे अवयव हे प्लांट्स बाबतीत चाललेले आहे. ओके, आणि जेनेटिकली म्हणजे त्यांच्यातले असणारे जीन्स हे सिमिलर असतात. असे इंडिव्हिज्युअल्सला एकमेकांचे क्लोन्स म्हणायचे. फॉर एक्झाम्पल तुमच्या घराच्या इथे खूप मोठं गुलाबाचं झाड आहे, तुम्ही त्याच्या फांद्या कट केल्या हो की नाही. रोजेसचे फक्त ब्रांचेसमधून रिप्रोडक्शन होत असतात, त्यामुळे त्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन आपण म्हणतो. आणि त्या फांद्या तुम्ही कुठे इम्प्लांट केल्या म्हणजेच जमिनीमध्ये लावल्या तर त्यातून जे पण प्लांट्स फ्लॉवर्स आहेत ते सेम असतील, म्हणजेच ते प्लांट सेम असतील. सो तुम्ही त्या दोघांना एकमेकांचे काय म्हणाल क्लोन्स. ओके, आता हे नंतर आहे टाईप्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शनचे एकूण 7 टाईप्स पडतात, 7. त्यापैकी आपण इथे 2 पाहूया. ओके, सर्वात पहिला आहे फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन म्हणजेच काय तर तुम्हाला साईडला डायग्राम्स दिसतीलच. फ्रॅगमेंटेशन म्हणजेच काय तर फ्रॅगमेंटेशनमध्ये काय होत असतं जे पण एक स्ट्रीप टाईप किंवा एखादी पट्टी टाईप किंवा रिबन टाईप यांची बॉडी असते आणि यांच्या बॉडीचे तुकडे पडतात. यांच्या बॉडीचे तुकडे पडल्यानंतर मग त्यापासून नवीन तुकडे तयार होतात. दॅट मीन्स नवीन फ्रॅगमेंट्स तयार होतात. ओके, आणि हे नवीन फ्रॅगमेंट्स नवीन इंडिव्हिज्युअल म्हणून ग्रो होतात. सो म्हणून या प्रोसेसलाच त्यांनी काय म्हणलं आहे फ्रॅगमेंटेशन. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम कॅन ब्रेक इन टू फ्रॅगमेंट्स. ओके, छोटे छोटे तुकडे अँड डेव्हलप्स इन टू न्यू इंडिव्हिज्युअल्स.
त्यानंतर नेक्स्ट आहे बडिंग. बडिंग दॅट मीन्स वॉट, ऑर्गॅनिझम प्रोड्यूस वन ऑर मोर आउटग्रोथ. अशा ऑर्गॅनिझम्स की ज्यांच्या बॉडीवर एक किंवा एकापेक्षा जास्त आउटग्रोथ येतात त्यालाच बर्ड्स असं म्हणलंय. आता आउटग्रोथ आणि बर्ड्स हे थोडेसे शब्द ऐकायला हाय वाटतात, मग याचं मराठीमध्ये आपण काय समजू तर टेंगूळ समजा. जसं एखादा मुलगा डोक्यावर पडला तर त्याला कसा टेंगूळ येतो, किंवा एखादी मुलगी डोक्यावर पडली तर तिला कसा टेंगूळ येतो. सो टेंगूळ दॅट मीन्स वॉट, बर्ड. ओके, नंतर तो बर्ड वाढत 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 जातो आणि त्यांच्यापासून ते बर्ड नंतर एकदा का डेव्हलप झालं की तो मदर प्लांटपासून म्हणजे ज्या प्लांटला आलेला आहे त्यापासून तो सेपरेट होतो आणि तो एक नवीन इंडिव्हिज्युअल म्हणून वाढू लागतो. ओके, सो याला त्यांनी म्हटलं आहे बडिंग. आता हे बडिंगचे ॲक्च्युली 2 टाईप्स पडतात, नॅचरल बडिंग आणि आर्टिफिशियल बडिंग. नॅचरल बडिंगमध्ये काय होत असतो, नॅचरली बर्ड तयार होत असतो. ओके, त्याची तुम्हाला डायग्राम दिसेल, हे तुम्हाला ईस्टमध्ये पाहायला मिळतं. ईस्ट या थिंगमध्ये काय आपल्याला पाहायला मिळतं तर नॅचरली बडिंग होत असतं. ओके, ज्यावेळेस नॅचरली बर्ड्स येतात त्या बर्डला बर्ड येतात, नंतर ते बर्ड डेव्हलप होतात, नंतर ते मदर प्लांटपासून डिटॅच होतात. डिटॅच म्हणजे तुटून बाजूला जातात आणि नवीन स्वतःचं आयुष्य म्हणून सुरुवात करतात. आर्टिफिशियल बडिंग म्हणजेच काय तर ह्याच्यामध्ये कृत्रिमरित्या हे बडिंग होत असतं. ओके, आर्टिफिशियली ज्यामध्ये आपण आपल्या हाताने करत असतो. त्याच्या मी डायग्राम तुम्हाला साईडने दाखवतच आहे, त्यासोबत तुम्ही सगळ्यांनी डायग्राम पहा. त्याच्यामध्ये ॲक्च्युली काय करतात, एक प्लांट घेतात, ज्या प्लांटवर बर्ड असेल तो बर्ड परफेक्टली कट करून घेतात. ॲक्च्युली कट करून घेतल्यानंतर बर्ड आपल्याला एक दुसरं प्लांट पाहायचं असं की ज्या प्लांटवर आपल्याला ह्या प्लांटच्या थिंग्स त्याच्यामध्ये टाकायच्या. ओके, मग हा या एका प्लांटमधला बर्ड घेतात, तो दुसऱ्या प्लांटमध्ये बरोबर सेम तसाच कट करून त्यामुळे तो बर्ड बसवतात. त्यानंतर मग त्याला टाय करतात. टाय केल्यानंतर तो बर्ड सेम तसाच ग्रो होतो. ओके, मग सो एका प्लांटच्या जेनेटिकली थिंग्स दुसऱ्या प्लांटमध्ये ॲड होतात. मग असं तुम्ही कशामध्ये करू शकता, असं तुम्ही रोजमध्ये करू शकता, खूप गोष्टींमध्ये करू शकता, पण रोज हे कॉमन आहे म्हणून तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल सपोज रेड रोजचा बर्ड तुम्ही व्हाईट रोजच्या जर का प्लांटवर लावला तर त्यातून येणारा जो पण तर त्या बर्डमधून येणारं जे पण फ्लॉवर असेल ते व्हाईट आणि रोज यांचं मिक्सिंग पिंक कलरचं सुद्धा असू शकतं, किंवा रेड पण त्याला व्हाईट कलरची एक साईड छटा असू शकते. अशा खूप डिफरंट थिंग्स तुम्हाला पाहायला मिळतात. हे तुम्ही घरीसुद्धा करून पाहू शकता. ओके, तर आता आपण तिसरा पॉईंट लर्न करूया. ओके, सो आता आपण थर्ड पॉईंट लर्न करणार आहोत, दॅट इज अ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. ओके, सॉरी, टाईप्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला थर्ड पॉईंट लर्न करायचा आहे, तो म्हणजेच काय, स्पोर फॉर्मेशन. स्पोर म्हणजेच काय असतात तर बरेचदा जर का सपोज तुम्ही कधी एखाद्या फार्ममध्ये गेला की ज्या फार्ममध्ये जवार प्लांट असेल, जवार म्हणजे ज्वारी, ओके, ज्याच्यापासून भाकरी तयार करतात ते जर प्लांट असेल तर त्या प्लांटमध्ये ज्यावेळेस त्यांना ग्रेन्स येतात म्हणजे धान्य येतात. ओके, ते ग्रेन्स ज्यावेळेस तुम्ही काही ग्रेन्स असे ब्लॅकिश कलरचे असतात, जर का ते ब्लॅकिश कलरचे ग्रेन्स म्हणजे की ज्याच्यावर डिसीज आलेला असतो, ओके, डिसीज किंवा रोगला आलेला असतो, ते जर तुम्ही नखाने पिंच केलं तर त्यातून ब्लॅक कलरची पावडर बाहेर पडते. ती ब्लॅक कलरची पावडर म्हणजेच फंगस. किंवा तुम्ही पावसाळ्यामध्ये किंवा एखाद्या जुन्या ब्रेडच्या तुकड्यावर, शिळ्या ब्रेडच्या तुकड्यावर वा भाकरीवर वा चपातीवर सुद्धा, किंवा तुम्ही दिवाळीमध्ये केलेल्या लाडूवर एक अशी हिरवीसारखी ग्रोथ दिसून येते यांच्या सगळ्यांच्यावर. त्यांच्यावर सुद्धा बारके बारके जे कण असतात की जे आपल्या हाताला लागतात ते सुद्धा एक प्रकारचे स्पोर्सच आहेत. ओके, तर मग अशा स्पोरचा वापर रिप्रोडक्शनसाठी केला जातो, त्याला स्पोर फॉर्मेशन म्हणतात. ऑर्गॅनिझम प्रोड्यूस स्पोर फॉर अ रिप्रोडक्शन. मग यामध्ये तुम्हाला त्यांनी 2 एक्झाम्पल दिले, ॲक्च्युली एक एक्झाम्पल दिले, ते म्हणजेच काय तर मग शेवाळे. ओके, शेवाळे ह्याच्यामध्ये क्लेमॅडोमोनास म्हणून एक शेवाळ आहे, किंवा त्याला आपण ग्रीन अल्गी म्हणूया. ओके, म्हणजेच एक शेवाळ्यातला प्रकार. तर हा जो पण प्रकार आहे ग्रीन अल्गी, त्याच्यामध्ये ना आपल्याला ठराविक टाईपचे स्पोर्स पाहायला मिळतात. त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन हे स्पोर्सच्या मदतीने होत असतं. त्या स्पोर्सचं नाव आहे झू स्पोर. ॲक्च्युली झू हा वर्ड ग्रीक वर्ड आहे, त्याचं मिनिंग आहे ॲनिमल. जसे ॲनिमल मुवमेंट करतात सेम तसेच हे स्पोरसुद्धा मुवमेंट करतात, एक प्लांट असून सुद्धा. मग हे स्पोर जिथे जिथे जाऊन चिकटतात तिथे तिथे नवीन प्लांट तयार करतात, म्हणजेच अल्गी तयार करतात. थोडक्यात इन मराठी शेवाळं तयार करतात. ओके, सो याची तुम्हाला डायग्राम साईडला दिसेलच. आता ह्याच्यानंतर मी तुम्हाला एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन देतो, फंगस. फंगसमध्ये सुद्धा स्पोर असतात. ते स्पोर्स मात्र मुवमेंट करू शकत नाही, म्हणजे मोटाईल नसतात. जसे झू स्पोर हे मोटाईल असतात, त्यांना एक फ्लॅजेल असते, एक शेपूट असते, शेपूटच्या मध्ये ते पाण्यामध्ये वाहत वाहत एकीकडून किंवा पोहत पोहत दुसरीकडे जातात. पण कोनिडिया तसे नसतात, हे हवेतले स्पोर्स असतात.
आणि त्याच्याबद्दल आपण पुढे शिकणारच आहोत. ओके, तर चला आता आपण पुढचा पॉईंट पाहूया, चौथा पॉईंट. तो पॉईंट आहे बायनरी फिजन. याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं? बायनरी फिजन म्हणजेच बायनरी फिजन. ॲक्च्युली जर तुम्ही बायोलॉजीमध्ये पाहिलं तर याच्यामध्ये ग्रीकमध्ये सगळं जे पण आपण म्हणू सिलॅबस किंवा सगळा अभ्यासक्रम हा ग्रीक भाषेमधला आहे. ओके, कारण की आपल्या भारतामध्ये जेवढे पण शोध लागले होते बायोलॉजी किंवा जैवशास्त्र रिलेटेड ते भरपूर वर्षांपूर्वी जाळले गेले किंवा ते नष्ट झाले. पण मग यासाठी आपल्याला किंवा समस्त जगामध्ये बायोलॉजीचं सगळं जे पण स्टडी आहे तो ग्रीक भाषेतला वा इटालियन भाषेतला केला जातो किंवा त्यांच्याकडचे बरेचसे साहित्य वापरावं लागतं. म्हणून बरेचशे गोष्टी किंवा बरेचसे वर्ड्स बायोलॉजीमध्ये हे ग्रीक वर्ड्स आहेत. ओके, तर त्यामुळे त्यांनी बाय हा वर्डचा अर्थ आहे टू. मग ॲक्च्युली जे पण नंबर्स आहेत हे सुद्धा यांच्यामध्ये वेगळे, जसं मोनो म्हणजे सिंगल किंवा युनी म्हणजे 1, बाय म्हणजे 2, ओके, डाय म्हणजे सुद्धा 2, ट्राय म्हणजे 3, टेट्रा म्हणजे 4 किंवा क्वाड्रा म्हणजे सुद्धा 4च, पेंटा म्हणजे 5, ओके, हेक्झा म्हणजे 6, असे बरेचसे टाईप पडतात. किंवा पॉली म्हणजे मोर दॅन 5 असं सुद्धा बायोलॉजीमध्ये धरलं जातं. तर बायनरी फिजन म्हणजेच काय? तर फिजन म्हणजे तुकडे होणे, बायनरी म्हणजे 2. एका ऑर्गॅनिझमचे 2 तुकडे होतात आणि एका ऑर्गॅनिझमपासून 2 ऑर्गॅनिझम्स फॉर्म होत असतात. ओके, ऑर्गॅनिझम्स बॉडी डिवाइड इंटू 2 पार्ट्स अँड प्रोड्यूस 2 न्यू इंडिव्हिज्युअल्स. ऑर्गॅनिझमची बॉडी ही 2 पार्टमध्ये डिवाइड होते आणि 2 नवीन इंडिव्हिज्युअल्स तयार होत असतात. ओके, त्याला आपण बायनरी फिजन असं म्हणतो. ह्याचे जे पण टाईप्स पडले ते एकूण 4 टाईप्स आहेत, 4. त्यामध्ये फर्स्ट आहे सिम्पल बायनरी फिजन. तुम्हाला साईडला डायग्राम दिसेल अमिबाची, की ज्यामध्ये अमिबा सिंगल असतो, नंतर त्याचं डिवायडेशन होऊन, जसं की आपण एखादा कणकेचा गोळा घेतला आणि कणकेचा गोळा हाताने तोडल्यानंतर कसे 2 तुकडे होतात असे एकदम ताणून, सेम तसं होतं. याच्यामध्ये सगळ्यांना न्यूक्लियस डिवाइड होतो, त्यानंतर बाजूचा सायटोप्लाझम डिवाइड होत असतो. सेकंड आहे मल्टिपल फ्युजन. आता मल्टिपल फ्युजन म्हणजेच काय? तर ज्यावेळेस सुद्धा एखादी ॲडवर्स कंडिशन येते किंवा अनफेवरेबल कंडिशन येते. अनफेवरेबल म्हणजेच काय? तर प्रतिकूल परिस्थिती, म्हणजे खूप पाऊस झालेला असतो किंवा खूप दुष्काळ पडलेला असतो किंवा कुठली तरी आपत्ती आलेली असते. मग त्यावेळेस हा अमिबा काय करतो? तर स्वतःच्या भोवती एक कडक असं कठीण कवच तयार करतो, सेम नारळाच्या करवंटीसारखं. हा तो छोटासा असतो, आपल्या डोळ्यांना तो दिसत नाही, पण नारळाच्या करवंटीसारखं कठीण कवच तयार करतो आणि त्याच्या आतमध्ये हा अमिबा राहतो. ओके, की जो अमिबा जोपर्यंत अनफेवरेबल कंडिशन तोपर्यंत त्याच्या आतमध्ये जिवंत राहतो. जेव्हा फेवरेबल कंडिशन होईल त्यावेळेस त्याच्या आतमध्ये, म्हणजे त्या कवटीच्या आतमध्ये, त्या कवटीला म्हणतात सिस्ट. ओके, जे कवच असतं त्या कवचला म्हणतात सिस्ट, CYST. त्याच्या आतमध्ये हा अमिबाचा जो पण सायटोप्लाझम असतो, न्यूक्लियस असतो, ते डिवाइड होऊन खूप जवळजवळ 100-200 अमिबा आतमध्ये तयार होतात. छोटे छोटे तुकडे पडून एकदम असं फाटून किंवा छोटे तुकडे पडतात आतल्या आतमध्ये सिस्टच्या, आणि खूप अमिबा तयार होतात. आणि ज्यावेळेस सुद्धा फेवरेबल कंडिशन होईल त्यावेळेस तो सिस्ट तुटतो किंवा फुटतो, ब्रस्ट होतो, ते कवच ब्रस्ट होतं, त्यातून खूप सारे अमिबा बाहेर येतात. म्हणून मग याला म्हटलं आहे मल्टिपल फ्युजन. हे फक्त अनफेवरेबल कंडिशन असेल तरच होतं, जर का नसेल तर सिम्पल बायनरी फ्युजन होत असतं अमिबामध्येच. पुढचं आहे ट्रान्सव्हर्स फ्युजन. जर का सपोज तुम्ही एखादा कांदा घेतला तर तो तुम्ही कसा कट करता? आडवा, बरोबर ना, असा आडवा. जसं तुम्ही असं आडवं एखादं फ्युजन कराल, कटिंग कराल, त्यावेळेस असे 2 पार्ट सेपरेट होतील, त्यावेळेस त्याला म्हणतात ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन. आणि त्यानंतर पुढचं आहे ते लॉन्जिट्युडनल बायनरी फ्युजन. ज्यावेळेस सुद्धा एखादं बायनरी फ्युजन हे तुम्हाला सरळ, ओके, उभं कट झालं, जसं तुम्हाला बाजूला डायग्राममध्ये दिसतंय, ओके, उभे कट केले तर त्याचे असे 2 पार्ट्स तयार होतात, मग त्याला लॉन्जिट्युडनल बायनरी फ्युजन असं म्हणलेलं आहे. तर चला, याच्यामध्ये आपण बायनरी फ्युजन शिकलो होतो. जो पुढचा पॉईंट आहे तो आहे कोनिडिया फॉर्मेशन. कोनिडिया म्हणजेच काय? कोनिडिया फॉर्मेशन म्हणजे मी तुम्हाला माहिती सांगितलं, पेनिसिलियम नावाचा एक फंगस आहे, एक बुरशी आहे, ज्याच्यामध्ये सेम बर्डसारखे स्पोर्स जॉईंट होतात आणि नंतर ते स्पोर्स डिटॅच होतात आणि जिथे ते जाऊन पडतात तिथे ते नवीन इंडिव्हिज्युअल फॉर्म करतात. ओके, सो त्याला आपण कोनिडिया फॉर्मेशन म्हणतात. मी तुम्हाला माहितीवर सांगितलंच होतं. आणि त्याचं एक्झाम्पल आहे पेनिसिलियम. पेनिसिलियम बाबतीत तुम्ही सर्च करा, कारण याच्यावर तुम्हाला नीटमध्ये खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स किंवा क्वेश्चन्स पडू शकतात. पुढचं आहे जेम्युल फॉर्मेशन. आता हे जेम्युल फॉर्मेशन स्पंजेसमध्ये होत असतं. स्पंजेस म्हणजेच काय? तुम्हाला साईडला स्पंजेसची डायग्राम दिसेल. बऱ्याचशा मूवीमध्ये वा सॉंग्समध्ये तुम्ही हे स्पंजेस पाहिलेले असतात. ओके, तर हे स्पंजेसच्या वर येणे खूप मोठा असा होल असतो. ओके, त्या होलमधून ॲक्च्युली काय होत असतं, तर स्पंजेस काय करतात, स्वतःच्या बॉडीमधला एक असा पार्ट किंवा असा बंच ऑफ अ सेल, बंडल सेल्सचा बाहेर टाकत असतात, की ज्या बंडलला जेम्युल म्हणलेले त्यांनी. ओके, तर हे जे पण जेम्युल आहे ते जेम्युल बाहेर जातं, ते जिथे जाऊन सुद्धा पडतं तिथे
नवीन स्पंजेस फॉर्म होत असतात। याला जेमिल फॉर्मेशन इन स्पंजेस असं म्हणतात। ओके, तर हे तुम्हाला साईडच्या डायग्राममध्ये दिसून येईल। आता आपण पुढे पाहूया, ते आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन। व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजेच काय? द असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स थ्रू व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ अ प्लांट। आता प्लांटचा कोणताही व्हेजिटेटिव्ह पार्ट घ्या, त्याच्या मदतीने होणारं रिप्रोडक्शन याला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं आपण म्हणू। उदाहरणार्थ मी तुम्हाला मशी रोज सांगितले आहे, परत हिबिस्कस म्हणजे जास्वंद, परत अजून काय पिंपळ, वड यांच्या फांद्या जरी सपोज तुम्ही हे केल्या, काय म्हणून आपण सो केला किंवा जमिनीमध्ये लावल्या, तर त्याच्यापासून नवीन प्लांट ग्रो होत असतात। असं का होत असतं? कारण की त्यांचं व्हेजिटेटिव्ह पार्टच्या मदतीने रिप्रोडक्शन होत असतं। त्यांच्यामध्ये कोणते सीड्स नसतात वा कोणते स्पोर्स नसतात, मग अशाला आपण काय म्हणलं आहे? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन। ओके, तर आता हे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनलाच तुमच्या या बायोलॉजीमध्ये म्हणजे ॲक्च्युली 12th आर्टिफिशियल रिप्रोडक्शन आणि व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं दोन्ही एकच करून त्यांनी तुम्हाला पॉईंट दिलेला आहे। आर्टिफिशियल म्हणजे माणसाने स्वतः तयार केलेलं, तर ते आता मी तुम्हाला शिकवणारच आहे बघा। ओके, तर मग कटिंग, ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिला पॉईंट कुठला आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचा? तर तो आहे कटिंग। कटिंगमध्ये ॲक्च्युली काय होत असतं? बर्ड कंटेनिंग स्मॉल व्हेजिटेटिव्ह पार्ट इज यूज्ड फॉर रिप्रोडक्शन। एक असा प्लांटचा पार्ट कट करून घेतात की ज्याच्यावर बर्ड असला पाहिजे। फॉर एक्झाम्पल शुगर केन, ऊस सगळ्यांना माहीत आहे। ओके, किंवा बटाटा, पोटॅटो, त्याच्यावर जे छोटे छोटेसे बर्ड्स तुम्ही पाहिले असतील, तो जरी सपोज तुम्ही तो बटाट्याचा फोड कट केली किंवा तेवढा पार्ट कट केला आणि तुम्ही सॉईलमध्ये लावला, तर सुद्धा नवीन प्लांट ग्रो होत असतं। तुम्ही तो करूनही पाहू शकता। मग याला आपण कटिंग म्हणतो। ह्याच्यामध्ये स्टेम कटिंगमध्ये पोटॅटो येतो, परत शुगर केन येतो, आणि ते तुम्हाला युजली समजावं म्हणून रोज दिलेला आहे। त्यानंतर लीफ कटिंग। आता लीफ कटिंग म्हणजेच काय? तर बरेचशा प्लांटच्या लीफला नवीन बळ येत असतो। ओके, एक्झाम्पल जर झालं तर ब्रायोफिलम किंवा पानफुटी, आणि तुमच्या सगळ्यांचं माहिती असलेलं ब्रह्मकमळ। ब्रह्मकमळचं लीफवरून लीफ ग्रो होत असतो। तुम्ही फक्त लीफ कट करून जरी सॉईलमध्ये ग्रो केला तरी सुद्धा नवीन नवीन प्लांट, लीफलाच नवीन पुढे प्लांट ग्रो होत असतो। सो ब्रायोफिलम हे लीफचं एक्झाम्पल आहे, तुम्हाला साईडला डायग्राममध्ये सुद्धा दिसेल। आता पुढचं आहे ते रूट कटिंग। रूट कटिंग म्हणजेच काय? तर ह्याच्यामध्ये काय होत असतं? आता एक्झाम्पल ब्लॅकबेरी, तुम्हाला डायग्राममध्ये साईड असेल। रूट जरी सपोज तुम्ही कट करून सॉईलमध्ये टाकले, ब्लॅकबेरी हे याचं एक्झाम्पल आहे, नेटवर सर्च करा, तर त्याच्या रूटला नवीन प्लांट ग्रो होत असतो। आणि आपल्या डोळ्यासमोरचं जर का पाहायचं असं कोणतं प्लांट असेल तर ते आहे गुजावा, दॅट मीन्स व्हॉट? पेरू। ओके, पेरूचं एक नवीन प्लांट जर तुम्हाला लावायचं तर तुम्ही त्याचे रूट्स कट करून लावू शकता, त्याला सुद्धा नवीन प्लांट ग्रो होतं। सो दॅट्स द एक्झाम्पल ऑफ कटिंग। आता पुढे आहे टाईप्स ऑफ कटिंग। आता पुढचा जो पॉईंट आहे टाईप्स ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचा सेकंड, तो आहे ग्राफ्टिंग। ग्राफ्टिंग हे खूप आर्टिफिशियल मेथड आणि हे एक मिरॅकल आहे किंवा खूप इंटरेस्टिंग थिंग आहे। त्यामध्ये काय करतात? तर प्लांटचे पार्ट्स डिफरंट शेपमध्ये कट करतात आणि ते बरोबर शेप परफेक्टली जॉईन करतात। ओके, जसे फॉर एक्झाम्पल तुम्ही लहानपणी असे डिफरंट शेप जॉईन करून एखादं पेंट किंवा एखादं पिक्चर फॉर्म करतात, सेम तसंच। आणि ते टाय करतात, त्यामध्ये बरेचसे रूट इम्बिबिशन अँड शूट इम्बिबिशन असे बरेचसे एन्झाईम्स टाकतात, हार्मोन्स टाकतात, की ज्याच्यामुळे त्याला शूट आणि रूट फॉर्म होत असतं। ओके, तर ते तुम्हाला साईडच्या डायग्राममध्ये दिसून असेल। ग्राफ्टिंग, two plants are joined in a such a way that they grow as one plant. ओके, वन प्लांट म्हणजे दोन पार्ट्स असे एका ठिकाणी जॉईन करतात आणि एकच नवीन प्लांट तयार होत असतो। तुम्ही म्हणा सर आत्तापर्यंत एकापासून दोन होत होते, ह्याच्यामध्ये दोनापासून एकच, असं का करतात? तर बरेचसे असे प्लांट आहेत की जे सीड्समधून रिप्रोड्यूस होत नाहीत। फॉर एक्झाम्पल तुमच्या सगळ्यांना माहीत असलेलं फ्रूट चिक्कू किंवा सपोटा। ओके, सपोटा किंवा चिक्कू हे एक असं फ्रूट आहे की असं प्लांट आहे की ज्याचं प्लांट हे सीडमधून युजली किंवा मोस्टली ग्रो होत नाही। मग त्यासाठी काय करतात? तर एखादं कोणताही प्लांट घेतात की ज्या प्लांटला काय तर रूट पार्ट, त्या प्लांटचा रूट म्हणजे जमिनीच्या खालचा भाग त्या प्लांटचा यूज करतात, त्याला स्टॉक म्हणतात, STOCK स्टॉक। आणि त्याच्यावर जिथे पण कुठे चिक्कूचं झाड असेल त्याचा ब्रांच कट करून आणतात, ते बरोबर त्याच्यावर कट करतात, ते बरोबर त्याच्यामध्ये कट केलं त्याला मग साईडने टाय करतात आणि टाय करून पुढे मग चिक्कूचं झाडच ग्रो होऊ लागतं। तर जो चिक्कूचा पार्ट तुम्ही वरून आणून बसवता स्टेम पार्ट, त्याला स्कायऑन SCION असं म्हणलेलं आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा। तर चला आता पाहणो आपण पुढचा पॉईंट लर्न करूया, दॅट इज आता थर्ड पॉईंट आहे टिश्यू कल्चर। टिश्यू कल्चर म्हणजेच काय? तुम्ही सगळ्यांनी आत्तापर्यंत ऐकलं असेल की टिश्यू कल्चरमधून
ऊसाचे दॅट मीन्स शुगर केनचे वा बनाना म्हणजे केळीची वगैरे प्लांट्स तयार केले जातात. टिश्यू कल्चर ॲक्च्युली असतं काय तर तुम्हाला साईडला दिसेल एक टेस्ट ट्यूब दिसेल, ज्या टेस्ट ट्यूबमध्ये एक व्हाईट कलरचं मटेरियल दिसेल. ओके, त्याला मीडिया म्हणतात ॲक्च्युली. तर एक व्हाईट कलरचं समथिंग जेली लाईक सबस्टन्स दिसेल, त्या जेली लाईक सबस्टन्सवर छोटे छोटेसे प्लांटलेट्स म्हणजे छोटी छोटीशी रोपं ग्रो झालेली दिसून येतील तुम्हाला. ॲक्च्युली काय करतात तर शुगर केन म्हणा किंवा मग बनानाचे प्लांट्स समजा, तर बनानाला किंवा शुगर केनला सीड्स येतात का? नाही आहेत. मग जर का सपोज ते तुम्हाला लार्ज स्केल म्हणजेच काय जवळजवळ 50-60 एकर एवढं मोठ्या क्वांटिटीवर जर तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही ते लावणार कसं? किंवा एवढे तुम्हाला प्लांटलेट्स मिळणार कसे? हो की नाही? मग त्यावेळेस तर काय केलं जातं तर टिश्यू कल्चर या गोष्टीचा अवलंब केला जातो. टिश्यू कल्चरमध्ये काय करतात, कोणताही मोठा प्लांट असेल त्याचा एकदम छोटासा सिंगल सेल किंवा एकदम छोटासा पार्ट घेतात, एकदम छोटासा. ओके, त्याला एक्सप्लांट असं म्हणतात. तो एक्सप्लांट अशा टेस्ट ट्यूब किंवा ग्लास ट्यूबमध्ये किंवा पेट्री प्लेटमध्ये त्या मीडियावर ट्रान्सफर करतात की ज्यामुळे काय होतं तर तो ग्रो होऊ लागतो. त्याचं कॅलस फॉर्मेशन होतं. कॅलस फॉर्मेशन म्हणजेच काय तर सेल्सचा बंच तयार होतो, एकदम असा बुरशी आल्यासारखा दिसतो ॲक्च्युली तो, बट सेल्सचा बंच फॉर्म होतो. हे सगळं लॅबोरेटरीमध्ये की जिथे सगळं सॅनिटाईज केलेलं असतं, जिथे कुठलाही जीवजंतू जाऊ शकत नाही, कुठलाही रोग जाऊ शकत नाही. ओके, सो हे 100% प्युअर असतं आणि इन्फेक्शन कुठलेही झालेलं नसतं, असं असतं हे मटेरियल. मग नंतर हे कॅलस की जो पण एक बंच फॉर्म होईल तो नंतर टेस्ट ट्यूबमध्ये छोट्या प्रत्येक एकदम छोटा परत कॅलस ट्रान्सफर करतात. त्यामध्ये रूट इनिशिएशन किंवा शूट इन्हिबिशन असे एन्झाईम सोडतात की ज्याच्यामुळे काय होतं तर मग त्या मटेरियलला रूट्स आणि शूट ग्रो व्हायला सुरुवात होतात आणि ते मटेरियल पुढे प्लांटलेट म्हणजे रोप म्हणून नंतर ट्रेमध्ये लावलं जातं. आणि तुम्ही सगळ्यांनी पाहिले असले शुगर केनचे ट्रे की ज्याच्यामध्ये असे छोटेसे प्लांटलेट्स ग्रो झालेले आहेत, ते ॲक्च्युली टिश्यू कल्चरमधूनच तयार झालेले असतात. ओके, सो इट्स इंटरेस्टिंग आणि खूप महत्त्वाचं आहे. आता आपण इथे असेक्शुअल रिप्रोडक्शन संपलेलं आहे, आर्टिफिशियलसुद्धा रिप्रोडक्शन संपलेलं आहे. आता आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन लर्न करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा हे सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजेच काय तर दोन पॅरेंट्स म्हणजे जसं की मेल आणि फिमेल यांच्यामध्ये होणारं रिप्रोडक्शन, याला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन असं आपण म्हणलेलं आहे. तर ॲक्च्युली सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होत असतं, मेल आणि फिमेल यांच्यामध्ये जे पण गॅमेट्स असतात ते गॅमेट्स एकत्र येतात, ते गॅमेट्स एकत्र येऊन न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म होत असतो. ओके, तर म्हणून याला सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतात. याच्यामध्ये मदर प्लांट फादर प्लांट जरी वेगळे असले तरी त्यांच्यातले दोघांमधले गुणधर्म एक येतात. ओके, एकत्र येतात आणि एक नवीन वेगळाच थीम तयार होऊ शकते. तर मग हे असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये पाहायचं आहे आपल्याला. असेक्शुअल रिप्रोडक्शन हे फ्लॉवरमध्ये घडतं. ओके, तर इथे फ्लॉवरची तुम्हाला डेफिनेशन मे बी विचारू शकतात. फ्लॉवरची डेफिनेशन काय आहे पहा. ओके, द फ्लॉवर इज अ स्पेशलाइज्ड रिप्रोडक्शन स्ट्रक्चर ऑफ अ प्लांट इन विच सेक्शुअल रिप्रोडक्शन टेक प्लेस. फ्लॉवर हे एक असं स्पेशलाइज्ड रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे की ज्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं. सिम्पल. ओके, आता पुढे त्यांनी काय सांगितलं पहा. तर फ्लॉवर प्रोड्यूस हॅप्लॉइड गॅमेट्स. तुमच्या सगळ्यांना हिबिस्कस म्हणजे जास्वंदीचं फूल आठवतं आहे की जे गणपतीला आवडतं. ओके, तर त्या जास्वंदीच्या फुलामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, त्याच्या जर का तुम्ही बरोबर सेंटरला असलेल्या स्टिकला टच करायला गेला तर त्याच्या बाहेर येल्लोइश कलरचे पार्टिकल्स असतात छोटेसे, ते तुमच्या बोटाला चिकटतात. तर येल्लोइश कलरचे पार्टिकल म्हणजेच पोलन ग्रेन, तो सुद्धा एक हॅप्लॉइड गॅमेट असतो. आणि त्याच्यानंतर जर का तुम्ही त्या हिबिस्कस फ्लॉवरचं डिसेक्शन केलं म्हणजे त्या सगळ्या पाकळ्या काढल्या तर तुम्हाला एक नारळासारखा भाग दिसेल सेंटरला. तो जर तुम्ही आडवा कट केला तर त्याच्यामध्ये छोटेसे पॉईंट्स दिसतील, तुम्हाला साईडच्या डायग्राममध्ये दाखवेन मी. तर त्याला छोट्याला मेगास्पोर म्हणजे फिमेल गॅमेट म्हणतात. मग बघा, येल्लो कलरचा जो पण पार्टिकल तुमच्या पुढे टच झाला तो मेल गॅमेट आणि कट केल्यानंतर जे पण व्हाईट कलरचे दिसतात त्याला म्हणायचं फिमेल गॅमेट. हे दोन गॅमेट एकत्र आले की त्यांच्यापासून जे रिप्रोडक्शन होतं त्याला आपण म्हणतो असेक्शुअल रिप्रोडक्शन. ह्याच्यामध्ये काय होत असतं, द फ्लॉवर कंटेन 4 व्होलर. ह्या फ्लॉवरमध्ये 4 प्रकारचे व्होलर्स असतील, तुम्हाला साईडला डायग्राममध्ये दिसून येतील. ते म्हणजेच कुठले आहेत, कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम. कॅलेक्स म्हणजेच काय तर हिरव्या पाकळ्या, करोला रंगीत पाकळ्या, अँड्रोशियम त्याच्यामध्ये आलेले साईडचे येल्लोइश कलरचे पार्टिकल्स की ज्यांना आपण मेल किंवा पुरुष असं म्हणूया. आणि सेंटरला असलेली जी स्टिक आहे उभी त्याला गायनोशियम म्हणलेलं आहे. ओके,
तर ॲक्च्युली गायनोस्टोमचे सुद्धा पुढे पार्ट्स पडतात, ते आता आपण पुढे शिकणारच आहोत. याच्यानंतरचा पार्ट आहे ते म्हणजेच काय, इट हॅपन्स बाय मिओसिस अँड फ्युजन ऑफ गॅमेट्स. तर हे जे पण होत असतं ते कोणत्या पद्धतीने होत असतं, मिओसिसने होत असतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन मिओसिसमध्ये होत असतं. मिओसिस म्हणजेच काय, तर मी तुम्हाला साईडला डायग्राम देऊन दाखवेनच. मिओसिसमध्ये ॲक्च्युली होतं काय, तर एकापासून 4 सेल्स फॉर्म होत असतात, लक्षात घ्या. मग एक सेल जर का डिप्लॉइड असेल, डिप्लॉइड म्हणजेच काय, फादरची आणि मदरच्या दोघांचा न्यूक्लियस एकत्र आला तर डिप्लॉइड सेल तयार होते. ओके, हे मी सगळ्यांना 10th शिकवलेलंच आहे, किंवा तुम्ही 10च्या टेक्स्टबुकमध्ये पाहू शकता, किंवा आता इथे सुद्धा साईडला मी तुम्हाला दाखवेन. ओके, जर का सपोज हे असले फादर आणि ही आहे मदर. ओके, फादर आणि मदर यांच्याकडून दोघांकडून 2 गॅमेट्स फॉर्म होतात. ओके, तर आता हे 2 गॅमेट्स कोणते आहेत, तर पहा, फादरकडून आलेला आणि मदरकडून आलेला गॅमेट, हे 2 गॅमेट एकत्र येतात आणि एक सिंगल सेल तयार होते. त्याच्यामध्ये हे दोन्ही न्यूक्लियस असतात, म्हणून मग याला आपण 2n म्हणतो, म्हणजेच डिप्लॉइड. काय म्हणतो आपण याला, डिप्लॉइड. ओके, मग डिप्लॉइडमध्ये काय होत असतं, मिओसिस घडत असतं. म्हणजेच काय, तर ह्यामध्ये हे दोघेजण एकमेकांमध्ये मिक्स होतात आणि मिक्स होऊन 2 सेल फॉर्म होतात. पण ह्या दोन्ही सेल सेम ह्याच्यासारख्या आयडेंटिकल असतात, म्हणजे सेम असतात, म्हणून हे पण डिप्लॉइडच फॉर्म होतात. 2n कळतं तुम्हाला. पण नंतर इथून पुढे काय होत असतं, हे 2n जे पण आहेत ना, ठीक आहे, इथे लिहून ठेवतो मी. नंतर ह्याच्यामध्ये अजून कट होतात आणि अजून पुढे 2 सेल्स फॉर्म होत असतात. पण या खूप छोट्या असतात, मग याला हॅप्लॉइड म्हणतात. काय म्हणतात यांना, हॅप्लॉइड. म्हणजे फक्त एकच n, सिंगल n म्हणजे हॅप्लॉइड. ओके, म्हणजे आता हे प्लांटमध्ये सुद्धा सेम असंच घडतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन हे ॲनिमल्समध्ये सुद्धा सेम असंच घडतं आणि मेलमध्ये पण. ही जी पण मी तुम्हाला प्रोसेस सांगितली, या प्रोसेसला म्हणतात मिओसिस. काय म्हणतात याला, मिओसिस, लक्षात घ्या. ओके, सो इथे मग डिप्लॉइड झायगोट प्रोड्यूस, कुठे होतं आपण, इट हॅपन्स इन मिओसिस बाय फ्युजन ऑफ अ गॅमेट. इथे गॅमेट्स हे जे पण 2 गॅमेट्स आहेत, ओके, इथे मी हवं तर लिहून ठेवतो. गॅमेट, हे गॅमेट एकत्र येतात आणि डिप्लॉइड झायगोट तयार होतो. ओके, नंतर ते सेल तयार होतं, नंतर कट होऊन हॅप्लॉइड तयार होतात. हे तुम्हाला पुढे आहे, म्हणून मी तुम्हाला आता एवढं एक्सप्लेन केलं आहे. ओके, इट हॅपन्स बाय मिओसिस ऑफ फ्युजन ऑफ गॅमेट. गॅमेटचं फ्युजन झालं की मग कोणती सेल तयार झाली, ते डिप्लॉइड. सो डिप्लॉइड झायगोट इज प्रोड्यूस अँड डिसिमिलर ऑर्गन्स ऑफस्प्रिंग्स आर प्रोड्यूस. आता डिप्लॉइड झायगोट तयार झाला, मला सांगा, जर का एकट्या फादरपासून झाला असता तर फादरसारखा दिसला असता, किंवा एकट्या मदरसारखा झाला असता तर एकट्या मदरसारखा दिसला असता. पण दोन्ही डिफरंट ऑर्गॅनिझम्समधून तयार झाला, त्यामुळे तो सिमिलर असतो का फादरसारखा, नाही, तो डिसिमिलर. पहा, तुम्ही तुमच्या आईवडिलांसारखे थोडेफार दिसता, मान्य, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये असं भरपूर तुमच्यामध्ये वेगळी गोष्टी असतात की जे तुमच्या आईवडिलांसारख्या नसतात, म्हणजे तुम्ही डिफरंटच असता. ओके, म्हणून मग कोणतं ऑफस्प्रिंग म्हणजेच काय, अपत्य. ओके, ऑफस्प्रिंग्स म्हणजेच काय, अपत्य, बच्चा, बाळ. तर ऑफस्प्रिंग्स हे डिसिमिलर ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस होतात, आर प्रोड्यूस. आता सिक्वेन्शनल इव्हेंट्स इन सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये ॲक्च्युअली जे पण स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स 3 गोष्टीमध्ये डिवाइड केल्या आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे प्री फर्टिलायझेशन, सेकंड फर्टिलायझेशन आणि थर्ड पोस्ट फर्टिलायझेशन. प्री म्हणजे अगोदर, पोस्ट म्हणजे नंतर, फर्टिलायझेशन म्हणजे 2 गॅमेट्स एकत्र येणे, याला फर्टिलायझेशन म्हणतात. ओके, मदरचा आणि फादरचा गॅमेट एकत्र येणे याला फर्टिलायझेशन म्हणतात. ह्या फर्टिलायझेशनच्या अगोदरची कंडिशन, फर्टिलायझेशन झाल्यानंतरची कंडिशन. फॉर एक्झाम्पल, फर्टिलायझेशनच्या अगोदर काय असतं, फ्लॉवर असतं, त्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स असतात. फर्टिलायझेशन होत असताना काय तयार होतं ते पण आपण पाहणार आहोत. आणि पोस्ट फर्टिलायझेशन म्हणजे एकदा फर्टिलायझेशन झालं की मग फ्रूट तयार होतं, फळ तयार होतं झाडाला. ओके, ह्या 3 स्टेप्स आपल्याला पाहायच्या आहेत. बरं, आता याच्या अगोदर त्यांनी काय दिलेलं आहे, ऑलवेज रिमेंबर. आता खूप इम्पॉर्टंट थिंग आहे, डिप्लॉइड स्पोरोफाइट इज द प्रीडॉमिनंट प्लांट बॉडी इन ऑल एन्जिओस्पर्म. एन्जिओस्पर्म म्हणजेच काय, तर बाळांनो, ज्यावेळेस सुद्धा
आपल्या जगामध्ये भरपूर सारे प्लांट्स आहेत हे सायंटिस्टला कळलं. मग एवढ्या सगळ्या प्लांटचा स्टडी कसा करायचा आहे ज्यावेळेस त्यांना प्रश्न पडला त्यावेळेस त्यांनी प्लांट्सचं क्लासिफिकेशन केलं. ते क्लासिफिकेशन मी तुम्हाला साईडला दाखवतोय. ओके, तर हे जे पण क्लासिफिकेशन आहे त्या क्लासिफिकेशनमध्ये प्लांटचे भरपूर टाईप्स पडले गेले. ओके, क्रिप्टोगॅम्स, फनेरोगॅम्सचे पुढे 2 टाईप्स पडले. मग क्रिप्टोगॅम्स, फनेरोगॅम्स नंतर याचे पुढे पुढे टाईप्स पडत गेले. तर ते 2 टाईप आहेत, जिम्नोस्पर्म, एन्जिओस्पर्म. जिम्नोस्पर्म म्हणजेच काय, तर ज्यांचे सीड्स उघडे असतात असे खूप क्वचित प्लांट्स आहेत, त्यांना जिम्नोस्पर्म म्हणतात. ज्यांचे सीड्स हे फ्रूटच्या आतमध्ये झाकलेले असतात त्यांना काय म्हणलं आहे, एन्जिओस्पर्म म्हणलेलं आहे. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही जिमला जाताना कसे असतात, म्हणजे कोणी जिममध्ये असताना मोस्टली उघडे असतात. ओके, तर मग जिममध्ये म्हणजे उघडे सीड्स लक्षात ठेवा. आणि एन्जिओस्पर्म म्हणजेच काय, कुठे गेलं, एन्जिओस्पर्म म्हणजेच काय, झाकलेले सीड्स. मग ज्यांना फळं येतात किंवा ज्यांचे सीड्स झाकलेले असतात त्यांना एन्जिओस्पर्म म्हणतात. एक्झाम्पल मँगो. ओके, तर मग ह्या सगळ्या एन्जिओस्पर्म्समध्ये डिप्लॉइड स्पोरोफाइट इज द प्रीडॉमिनंट प्लांट बॉडी. प्रीडॉमिनंट प्लांट बॉडी म्हणजे काय, प्लांट बॉडी ही डेव्हलप व्हायच्या अगोदर डिप्लॉइड स्पोरोफाइट म्हणून काम करते. डिप्लॉइड स्पोरोफाइट म्हणजेच काय, तर स्पोर प्रोड्यूस करणारी बॉडी. लक्षात घ्या, स्पोर्स मी तुम्हाला मागाशी शिकवलेलं आहे. स्पोर प्रोड्यूस करणारी बॉडी म्हणजे डिप्लॉइड स्पोरोफाइट. आता म्हणजे नक्की स्पोर अगोदर झाडे हे स्पोरोफाइट कसे काय असतात तर ते मी तुम्हाला अगोदर सांगतो, लक्ष द्या. इन अ प्लांट, नंतर पुढे सांगतोय, इन अ प्लांट मिओसिस टेक प्लेस टू प्रोड्यूस हॅप्लॉइड स्पोर. प्लांटमध्ये मिओसिस होत असतं की ज्यामुळे हॅप्लॉइड स्पोर्स तयार होतात. लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेस जास्वंदीचं फुल पाहिलं, जास्वंदीच्या फुलावर जे पण पिवळे पिवळे कण पाहिले, हो की नाही, ते पिवळे कण म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, पोलन ग्रेन, मेल गॅमेट असं त्याच्या आतमध्ये मेल गॅमेट असतो तो पोलन ग्रेन. आणि फिमेलच्या आतमध्ये जे पण मी तुम्हाला ओव्हरी कट करून दाखवलं होतं, व्हाईट पार्टिकल साईडला तुम्हाला दिसतील, तर त्यांनी काय म्हणलं आहे, तर फिमेल गॅमेट किंवा मेगास्पोर, मायक्रोस्पोर हे 2 स्पोर्स आहेत. ते स्पोर्स हे प्लांटमध्ये घडत असतात. लक्षात घ्या, तयार होत असतात. म्हणजे बघा, सगळ्यात पहिल्यांदा प्लांटमध्ये काय घडले, स्पोर्स, म्हणून त्याला डिप्लॉइड स्पोरोफाइट असं म्हणलं. आणि नंतर मग हे स्पोर एकत्र येतात, स्पोर्स, आणि त्यांच्यातले गॅमेट्स बाहेर पडतात. ते गॅमेट्स म्हणजेच कोण, मेल गॅमेट, फिमेल गॅमेट. तर लक्षात द्या, मग गॅमेट प्रोड्यूस करणारा प्लांटचा पार्ट त्याला गॅमेटोफाइट म्हणलेला आहे. आणि स्पोर प्रोड्यूस करणारा प्लांटचा पार्ट त्याला स्पोरोफाइट म्हणलेला आहे. लक्षात घ्या, फुल तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये स्पोरोफाइट असतो, तो स्पोर प्रोड्यूस करतो. कुठले स्पोर, मायक्रोस्पोर, मेगास्पोर. मायक्रोस्पोर म्हणजे मेल गॅमेट आणि मेगास्पोर म्हणजे फिमेल. लक्षात घ्या, तर हे स्पोर प्रोड्यूस करतो. स्पोर्स गॅमेटोफाइट तयार करतात. ते स्पोर्स काय तयार करतात, गॅमेटोफाइट. परत गॅमेटोफाइट काय फॉर्म करतो, गॅमेट्स, मेल गॅमेट, फिमेल गॅमेट. ओके, परत गॅमेट्स काय फॉर्म करतात, स्पोरोफाइट परत स्पोर परत गॅमेटोफाइट परत गॅमेट. ही प्रोसेस कंटिन्युअसली प्लांट बॉडीमध्ये सुरू असते. म्हणूनच हे फर्स्ट सेंटेन्स त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे. ओके, आता आपण ही जी पण प्रोसिजर आहे ती स्टेप बाय स्टेप पुढे शिकणारच आहोत. आता सेक्शुअल रिप्रोडक्शनचा नेक्स्ट पॉईंट आपण पार्ट 2मध्ये लर्न करूया. ओके, तर सर्वांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वाजवा. थँक्यू.